नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 2.2 मधील पाचवे उदाहरण घेऊ। तर पाचवे उदाहरण सुरू करण्यापूर्वी या अगोदर जे काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गणित भाग 1 आणि गणित भाग 2 चे दोनही व्हिडिओ म्हणजे दोनही यांचे जे सर्व व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्ट मध्ये ऍड केलेले आहेत। तर तुम्ही सर्व व्हिडिओ प्लेलिस्ट मध्ये जाऊन क्रमाने बघत जा, म्हणजे तुम्हाला सर्व पॉइंट व्यवस्थित क्लिअर होतील आणि तुमचा व्यवस्थित सराव होईल। आता आपण हे उदाहरण बघू। तर या उदाहरणामध्ये 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0 असं आपल्याला दिलेलं आहे। तर यामध्ये काय करायचंय बघा आपल्याला। तर हा जो आहे 1 चा सहगुणक तो आपण घेतो, म्हणजे 2 गुणिले येथे काय करावं लागेल 1/2 घ्यावे लागतील। येथे आपण काय करू शकतो, दोन्ही पण येथे गुणता येईल, पण त्याऐवजी मी काय केलं येथे का डायरेक्ट आपण पहिल्या पदाचे जे सहगुणक आहे तो घेतो आणि नंतर 1/2 नी त्याला काय म्हणजे इथल्या पदाने काय करतो गुणतो। ती क्रिया येथे घेतलेली आहे। तर येथे बघा 2 1 2 म्हणजे 2 1 2 होईल। येथे काय होईल मग 1 उत्तर आपल्याला मिळेल। म्हणजे आपण येथे येणारा जो गुणाकार आहे तो काय येईल आपल्याला येथे 1 येईल। म्हणजे आपण तो व्यवस्थित येथे मांडून घेऊ, म्हणजे 2 ला 2 गेले आणि खाली काय गुणाकार काय राहिला 1 राहिला। आता आपल्याला काय करायचे हे 1 चे अवयव पाडायचे, पण इथे आपल्याला गुणाकार 1 आला पाहिजे आणि बेरीज काय पाहिजे ते ऋण 2 पाहिजे। म्हणजे आपल्याला काय करता येईल बघा, येथे गुणाकार धन आहे म्हणजे आपल्याला जे अवयव पडतील त्या दोनही संख्यांना चिन्ह कसं पाहिजे ऋण पाहिजे। म्हणजे येथे जर आपण काय 1 1 1 1 ला 1 चे अवयव काय पडतात 1 1 1च पडेल, दुसरे पडणार नाही। म्हणून येथे 1 1 1 होईल आणि चिन्ह काय दोन्हीला पण सेम लागेल, म्हणजे मधलं चिन्ह ह्या दोन्ही पदांना येईल। अशा प्रकारे तुम्हाला हे जे अवयव आहेत ते मिळतील। आता आपण हे समीकरण जे आहे असंच असं आपण आता इथे खाली लिहून घेऊ। 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0। आता आपण हे समीकरण लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, 2x ऐवजी हे अवयव पाडलेले जे संख्या आहेत त्या येथे घ्यायच्या त्याच्या ऐवजी, म्हणजे मग आपल्याला पुढे स्टेप कशी मिळेल। म्हणून 2x वर्ग वजा 1x आपण इथे डायरेक्टली x लिहिला तरी चालेल, कारण 1 हा लपलेला असतोय आपल्याला माहिती, म्हणून येथे आपण डायरेक्टली x लिहून घेऊ। आता अधिक 1/2 बरोबर 0 पुढे लिहायचे। मग आता हे जे अवयव आहे ऋण 1 त्याचा इथे बघा ऋण 1x आणि इकडे काय ऋण 1x। अशा प्रकारे आपण काय केलंय त्यांना मांडून घेतलंय। त्यानंतर अधिक 1/2 बरोबर जसंची तसंच आपण लिहून घेतलंय। आता आपल्याला काय करायचंय बघा, याच्यामध्ये पहिल्या 2 पद आणि नंतरचे 2 पद अशी त्याची म्हणजे क्रिया करायची, म्हणजे घ्यायचे ते आपल्याला। मग आता आपण अशा प्रकारे पहिल्या 2 पदांपैकी काय क्रिया होईल आपण आता ते बघू। तर यामध्ये आपल्याला कंसाच्या बाहेर काय घेता येईल x घेता येईल, म्हणजे आपण इथे कंसाच्या बाहेर x घेऊ शकतो। तर आता इथे तो x घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, म्हणजे इथला x आणि इकडचा x निघेल बाहेर आणि इकडे x ठेवल्यानंतर आतमध्ये मात्र कोणतं पद जाईल आपलं 2x हे पद जाईल। म्हणजे इथे आपल्याला 2x घ्यावे लागतील आणि हा आपण 1 बाहेर काढला पण त्याचा सहगुणक काय असतो 1 असतो, म्हणून तो आतमध्ये कंसामध्ये ठेवला। मग अशा प्रकारे आपण याची मांडणी केली। म्हणजे इथे काय केले आपण हे दोन्ही म्हणजे x पैकी एक x घेतला, इकडे डबल आहे आणि इथे 1 आहे पण तो इथे आपण कॉमन घेतला आणि त्याचा सहगुणक इथे घेतला आणि कंसामध्ये पहिलं पद 2x घेतलं। मग आता पुढे आपल्याला काय करावं लागेल बघा, याच्यातून काय कॉमन घेता येईल हा महत्वाचा पॉइंट आहे। तर येथे आपण 1/2 बाहेर घेऊ, कारण आपल्याला येथे 1/2 घ्यावे लागतील, ऋण 1/2 घ्यावे लागतील आणि कंस करून आपल्याला पुढची पद लिहावे लागतील। तर आता हे पद घेण्यासाठी येथे ऋण 1/2 आणि कंसामध्ये काय होईल येथे 2x वजा 1। तर 2x वजा 1 तुम्ही म्हणाल मॅडम इथं तर 2x कुठं दिसत नाही, मग ते कसे काय आले, तर ते कारण देखील तुम्हाला काय मी सांगते। आता ही स्टेप जरा इथे इकडे अडचणीची होती म्हणून मी पुढे लिहिते, ते लक्षात घ्या। 1 आणि इकडे ऋण 1 ऋण 1। तर आता येथे 1 आणि इथे कंस पूर्ण करून बरोबर 0। म्हणजे आता हे
जे 2x आहेत ते कसे आले ते पहिले लक्षात घ्या. जर आपण काय केलं, ह्या 1/2 कंसाबाहेरच्या 1/2 जर आतल्या ह्या 2x ला जर गुणलं तर बघा येथे 2 निघून जातात, फक्त शिल्लक काय राहतो, x राहतो. म्हणजे अशा प्रकारे ही येथे घेतलेला आहे. म्हणजे हे 1/2 काय केले तिथे बाहेर घेतलेत, म्हणजे त्या 1/2नीच त्याला भाग दिलाय परत पुन्हा, हे लक्षात घ्या. मग आता इथे 1 कसे झाले तर 1/2 गुणिले 1/2 म्हणजे इथे काय होईल, बरोबर 1 होईल. कारण येथे 1/2 इथं 1 1 1 अबे 1 बे, अशा प्रकारे बेदोने 4 होईल. परंतु इथे 1/2 आहे ते कॉमन काढलेले आहेत, म्हणून इथे आपल्याला ही मेथड घ्यायची गरज नाही. येथे 1/2 गुणिले घ्यायची गरज नाही, म्हणजे आपण इथे हे कॉमन काढलेले म्हणजे तिथे 1 राहिलेला आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला काय ती क्रिया दाखवायची नाही, फक्त हीच क्रिया येथे दाखवायची आहे. तर मी तुम्हाला दाखवली, ती सांगितली कशी आहे ती. 1/2 गुणिले 2x म्हणजेच काय 2 येथे निघून जातील आणि x येथे शिल्लक राहील. आणि इथे ऋण चिन्ह बाहेर आहे, म्हणजे आतलं चिन्ह काय धन असेल तर ते काय होतं, ऋण होतं. अशा प्रकारे ही स्टेप आलेली आहे. आणि आपल्याला हे 2 कंस देखील कसे झालेले आहेत, सारखे मिळालेले आहेत. मग आपण पुढे काय करतो, सामायिक कंस अगोदर घेतो दोन्हीपैकी एक, आणि बाकीचे जे पद आहेत ते दुसऱ्या कंसामध्ये लिहितो. मग आपण आता अशा प्रकारे ते लिहिलेत. आता त्यानंतर पुढे हा लाडू द्यायचा आहे, म्हणजेच पुढची स्टेप काय, 2x - 1 बरोबर 0, आणि इकडे किंवा x - 1/2 बरोबर 0. आता इथे काय करावं लागेल बघा, 2x जसेचे तसेच हे ऋण 1 आहे डावीकडे, उजवीकडे जाताना काय होतील ते धन होतील. आणि पुढची क्रिया काय होईल, x ला हा काय 2 गुणिले तिकडे जाताना तो भागिले होईल, म्हणून 1 ची किंमत इकडे काय मिळेल आपल्याला, 1/2 मिळेल. आता पुढचं समीकरण सोडवून घेऊ. तर किंवा x - 2 इथे काय होईल, इकडं धन ऋण आहे तर तिकडे जाताना काय होईल, ते धन होईल. म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे केल्यावर ते फक्त धन होतील आणि जसे तसेच छेदअंशाच्या रूपात राहतील. मग अशा प्रकारे आपल्याला येथे x ची किंमत काय मिळाली, x बरोबर 1/2 मिळाली. आता येथे बघा आपल्याला दोन्ही किमती x च्या कशा मिळाल्या, सारख्याच मिळाल्यात. अशा वेळी तुम्ही काय करायचंय, का दिलेल्या वर्ग समीकरणाचे मुळे एकदा जरी लिहिले तरी चालतात 1/2. जर तुम्हाला काही म्हणजे वाटत असेल की आपण एकदा लिहिले तर काही चुकतं की काय, तसं काही नाही, एकदा लिहू शकता तुम्ही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला असं लिहायला काही लक्षात येत नाही तर परत पुन्हा डबल सुद्धा लिहिले तरी चालतात. तर मग आता आपण येथे व्यवस्थित त्याचं उत्तर लिहून घेऊ. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 1/2. आता येथे मी 1/2 एकदाच घेतलाय, तुम्ही दोनदा पण येथे लिहू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर दोनदा पण तुम्ही घेऊ शकता, कारण डबल जर आला तर तो एकदा लिहिता किंवा दोनदा लिहिला तरी चालेल. कारण कधी कधी लक्षात येत नाही एकदा लिहावं की दोनदा, मग त्याच्यामुळे मी आता जे आपलं रुटीन आहे ठरलेलं त्याप्रमाणे इथे 2 वेळा लिहून दाखवलंय. तर आता यानंतरचे उदाहरण लगेच घेऊ. आता येथे आपल्याला एक समीकरण दिलेले आहे, 6x - 2/x बरोबर 1 असे समीकरण दिलेले आहे. परंतु हे वर्ग समीकरण नाही, तर आपल्याला काय करावं लागेल, ते वर्ग समीकरणामध्ये या समीकरणाला रूपांतरित करावं लागेल. त्यासाठी आता इथे आपल्याला काय वर्ग समीकरण असण्यासाठी कसं पाहिजे, ते ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 असं त्याचं स्वरूप पाहिजे. तर मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, येथे जर आपण x ने गुणलं पहिल्या पदाला तर 6x² होतात, नंतर येथे x ने गुणलं तर x निघून जातात, आणि इकडे उजव्या साईडला x ने गुणलं की मधलं पद मिळतं. मग म्हणून आपल्याला काय करावं लागेल, येथे या समीकरणाला 6x - 2/x बरोबर 1 ला काय करायचंय, x ने गुणायचे. म्हणून येथे याला काय करू आपण, x ने गुणू असं लिहून घेऊ. त्यानंतर आता गुणाकाराची स्टेप आपल्याला येथे काय करावी लागेल, मांडावी लागेल. म्हणून 6x गुणिले x वजा 2/x गुणिले x बरोबर 1 गुणिले x. मग आता येथे बघा इकडे काय होईल, 6x² होईल.
मग वजा आणि इकडे एक्स एक्स काय होतील, निघून जातील. 6x वर्ग वजा 2 बरोबर एक्स. आता आपल्याला काय करता येईल बघा, म्हणजे 1 गुणिले एक्स एक्स झाला आणि इथे 2 राहिलेले. नंतर आता उजव्या साईडला काय पाहिजे आपल्याला, 0 पाहिजे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला, हे पद अलीकडे घ्यावं लागेल. म्हणजे धन आहे ते इकडे येताना काय होईल, ऋण होईल. म्हणून आपल्याला समीकरण अशा प्रकारे मिळेल, 6x वर्ग वजा एक्स वजा 2 बरोबर 0. असं आपलं काय होईल, हे समीकरण तयार होईल. आणि आता आपल्याला काय करायचंय, या समीकरणामध्ये अवयव पाडण्यासाठी आपण काय करणार, आता पहिलं काय करतो, 1 चा सहगुणक घेतो आणि नंतर हा 2, या दोन्हींचा गुणाकार येथे आपल्याला काय करायचा आहे, दाखवायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला 6 गुणिले ऋण 2, मग यांचा गुणाकार काय होतो, 12 येतो. तर आपल्याला काय पाहिजे इथे, आता 12 गुणाकार पाहिजे आणि जे काय अवयव पडलेत त्यांचा गुणाकार 12 आणि बेरीज किती पाहिजे, मधली पाहिजे, म्हणजे ऋण 1 पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 12चे कोणकोणत्या 6 दुने 12, येथे एक अवयव आपला आहेच, पण तो आपल्याला चालणार नाही, कारण त्याची बेरीज वजाबाकी जरी केली तर आपल्याला येथे 1 मिळणार नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल, क्रमाने जे संख्या येतील त्यांचा गुणाकार 12 पाहिजे. आणि सर्वांनाच माहित आहे 4 त्रिक 12 किंवा 3 चौक 12. मग आपल्याला येथे काय करता येईल, 4 त्रिक 12 घेता येईल. आपण येथे 4 त्रिक 12 घेऊ, म्हणजे 3 चौक 12 किंवा 4 त्रिक 12 दोन्ही कसं घेतलं तरी चालेल. फक्त आपल्याला काय करायचंय, का येथे जे मध्ये चिन्ह आहे मधल्या पदाला, ते चिन्ह काय पाहिजे, ह्या अवयवांच्या अवयवांपैकी मोठ्या संख्येला पाहिजे. म्हणजे येथे आपल्याला ऋण 4 आणि इकडे काय येतील, धन ऋण गुणाकार आहे, म्हणजे इथे ऋण 12 आहे, गुणाकार काय होतो, ऋण 12 होतो. मग आपल्याला येथे धन ऋण चिन्ह पाहिजे, म्हणजे इथे काय येईल, आपल्याला धन चिन्ह येईल. मग अशा प्रकारे आता आपण काय केले, त्याचे अवयव पाडून घेतले. मग आता आपल्याला काय करायचे, मधल्या पदाऐवजी काय करायचे, हे अवयव तेथे लिहून घ्यायचे. मग येथे 6x वर्ग जसेच्या तसेच राहतील, वजा 4x अधिक 3x वजा 2 बरोबर 0. मग अशा प्रकारे आपल्याला काय झाली, ही स्टेप येथे मिळाली. तर आता पुढे आपण काय करणार, का हे जे आहे 2-2 याच्यामध्ये आपण त्याला काय करतो, जोड्यांमध्ये घेतो. मग आता इथे 2-2 याच्या जोड्या घेतल्या. मग आता आपल्याला इथे काय करता येईल बघा, इथे दोनही अवयवांना इथं काय होतं, म्हणजे दोनही संख्यांचे अवयव पडतात. म्हणजे थोडक्यात त्यांना आपण गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहू शकतो. आणि आपल्याला पुढे तर 3x वजा 2 दिले, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, इथून काहीतरी कॉमन घ्यावं लागेल. काहीतरी कॉमन म्हणजे काय, का अलीकडे 3 आले पाहिजे आणि इथे 2 आले पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला याचीच आपण अवयव पाडून घेऊ शकतो. मग 6चे अवयव काय घेता येतील, आपल्याला बेत्रिक 6 घेता येतील. बेत्रिक 6 जर घेतले आपण तर काय होईल, इथे 2 ने 4 ला भाग जाईल आणि याला पण जाईल, म्हणजेच बेत्रिक 6 बेदुने 4 बरोबर अशा प्रकारचे आपल्याला काय पडतील, तिथे अवयव मिळतील. म्हणून येथे आपल्याला काय करावं लागेल बघा, याचे अवयव अगोदर पाडून घ्यायचे. म्हणजेच काय येतील, येथे 2 आणि म्हणजे 2 ने या 6ला भाग दिला तर काय, बेत्रिक 6. तर आता इथे 3x आहेत, म्हणजे आपण इथे आतमध्ये काय करू, x ठेवू. एक एक्स बाहेर आणि एक आतमध्ये, अशा प्रकारे आपल्याला जोडी मिळेल. म्हणजे इथे एक पण घ्यावा लागेल, कारण इथे एक्स वर्ग आहे म्हटल्यानंतर एक बाहेर एक्स पाहिजे आणि एक आतमध्ये पाहिजे. मग अशा प्रकारे आपल्याला त्याचे अवयव पाडून घ्यावे लागतील. कुणाचे, 6x वर्गचे. 6x वर्गचे अवयव काय पडले, आता यांचा जर आपण गुणाकार केला तर परत पुन्हा आपल्याला 6x वर्ग मिळतात. बेत्रिक 6 x गुणिले काय होईल, x वर्ग होईल. मग अशा प्रकारे आपण त्याचे अवयव पाडून घेतले. आणि ह्या 2x नी बघा 4x ला भाग जातो, म्हणजेच बेधुने 4 होतात आणि x काय बाहेर आलाय, म्हणजे इथे वजा 2, म्हणजे इथे देखील जसा वजा 2 येईल. मग अशा प्रकारे आपल्याला पहिल्या कंसामध्ये 3x वजा 2 मिळाले. तर आता इथे काय करावं लागेल, आपल्याला दुसऱ्या कंसामध्ये देखील काय पाहिजे, तर जे पहिल्या कंसात पद आले त्याचप्रमाणे पाहिजे. म्हणून इथे 1 घ्यावा लागेल, अगोदर 1 घ्या आणि नंतर मग येथे काय करा, 3x वजा 2 असं लिहा. आता येथे लिहायला आपल्याला थोडी अडचण झाली, आपण अलीकडेच घेतलं तर इथपर्यंतच मी तुम्हाला आता ही जी लाईन आहे ही अशी आपण इकडून घेऊ जरा, म्हणजे काय होईल तुम्हाला
समजेल. इथे काय करायचंय, बरोबर शून्य घ्यायचंय. काय घ्यायचंय इथे, बरोबर शून्य. मग अशा प्रकारे आपल्याला काय झाले बघा, पहिला कंस आणि दुसरा कंस दोनही कंस कसे झालेत, सारखेच झालेत. कसे अवयव पाडले हे तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल. एकदम बारकाईने आणि व्यवस्थित समजून सांगितले. बेत्रिक 6 x गुणिले x x वर्ग आणि ह्या 2x नी याला भाग दिला तर काय, x बाहेर कॉमन आले आणि मग येथे काय राहिले 2 बेदुने 4. आणि येथे आपल्याला हे जे पद आहे, पहिलं जसा कंस आलाय तसंच दुसरा घ्यायचा म्हणून डायरेक्ट इथे घ्यायचंय दुसऱ्या कंसात. मग येथे काय करावं लागतं, आपल्याला 1 सहगुणक घ्यावा लागतो. म्हणजे जिथे काही नाही तेथे काय असतो 1. मग आता इथे बघा 1 ने जर आपण ह्या कंसाला गुणलं तर परत आपल्याला हे पद मिळतं. म्हणून आपण इथे काय केलंय, सामायिक काय घेतलाय, तिथे 1 घेतलाय. मग अशा प्रकारे आता आपल्याला दोनही कंस सारखे झाले, ते कंस काय करायचे, एकदाच घ्यायचे. 3x - 2 आणि दुसऱ्या कंसात उरलेले पद ठेवायचे. 2x अधिक 1 बरोबर 0. आता काय करता येईल बघा, आता आपल्याला 0 द्यायचं आहे. म्हणजे दोन्ही कंसांना शेपरे शून्य त्यांच्या समोर मांडायचं आहे. म्हणून येथे आपल्याला 3x - 2 बरोबर 0 किंवा परत पुन्हा काय करायचंय, 2x अधिक 1 बरोबर 0. तर आता इथे हे जे आहेत ऋण 2 आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे, तिकडे जाताना काय होतील, ते धन होतील. आणि इकडे देखील काय होईल बघा, किंवा इथे आपण 2x अलीकडे जसेच तसेच ठेवू. हे धन 1 आहेत, तिकडे जाताना काय होतील, ते ऋण 1 होतील. आणि आता इथे बघा 3 इकडे गुणिले आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे, पलीकडे जाताना काय होतील, ते भागिले. म्हणून येथे आपल्याला x बरोबर काय येईल, 2/3 येईल. मग अशा प्रकारे आपल्याला हे काय झालं, हे उत्तर मिळालं. मग आता परत पुन्हा पुढे काय करता येईल आपल्याला, येथे x इकडे जसेच तसेच ठेवायचे, फक्त हे गुणिले 2 आहेत x ला, तिकडे जाताना काय भागिले. म्हणजेच x बरोबर ऋण 1/2. मग अशा प्रकारे आपल्याला 1च्या काय झाल्यात, ह्या किमती मिळाल्यात. आता आपल्याला या किमती काय करायच्यात बघा, शेवटी काय लिहितो आपण, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत ते व्यवस्थित लिहितो. मग आता आपण ती स्टेप मांडून घेऊ. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 2/3 व ऋण 1/2 असं आपण व्यवस्थित लिहून घेतलंय. आता आपण यानंतरचे उदाहरण लगेच घेऊ. आता आपल्याला या उदाहरणामध्ये ऋण 2x वर्ग वर्गमुळात दिलेले आहेत ऋण 2. म्हणजे आपल्याला येथे ऋण 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आता इथे आपल्याला काय करायचंय, का ज्या चौकटी आहेत त्या चौकटी आणि जेथे काय हे संख्या भरायला सांगितलेले आहेत, म्हणजे डॅशने आपल्याला हे दाखवलेलं आहे. तर आता इथे बघा, आपल्याला पहिले समीकरण काय आहे, वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. तर येथे आता आपल्याला काय अवयव पाडायचे. अवयव पाडण्यासाठी आपल्याला माहिती काय आपण करतो, का x वर्गाचा जो सहगुणक आहे तो घेतो. मग x वर्गाचा सहगुणक काय आहे, येथे ऋण 2 आहे. त्यानंतर येथे काय अधिक 5 वर्गमुळात 2 हे काय आहे, c हे पद आहे. म्हणजेच आपल्याला याला काय करायचे, गुणायचे. 5 वर्गमुळात 2 म्हणजे गुणल्यानंतर गुणाकार काय येतो, येथे गुणाकार काय मिळेल आपल्याला, 5 जे आहेत 5 × 5 होईल. परंतु यांचा गुणाकार करता येतो. का करता येतो, कारण हे दोनही वर्गमुळाच्या चिन्हात आहेत. म्हणजे यांची काय काही वर्गमुळाच्या चिन्हात असल्यामुळे आतल्या पदांचा काय गुणाकार करता येतो. मग ह्या आतल्या पदांचा गुणाकार काय येतो, 2 × 2 काय होईल, 4 होईल. आणि त्याचं वर्गमूळ निघेल. म्हणजे येथे आपण समजा 2 × 2 घेतले आणि याचा गुणाकार काय होईल, तिथे वर्गमुळात 4 येईल. मग 4चं वर्गमूळ काय निघतं, येते 2 निघतं. म्हणजे आपल्याला येथे काय होईल, गुणाकारासाठी 2 × 5 असं गुणाकाराची जोडी मिळेल. मग आता आपण यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार किती येतो, 10 येतो. 5 × 10. मग आपल्याला याचे अवयव पाडायचे. तर याचे अवयव काय पडतील बघा, 5 × 10च पडतील. कारण 5 आणि 2 काय होतात, 7 होतात. म्हणजे त्यांची बेरीज केली. आता इथे बेरीजचं चिन्ह आहे, त्याच्यामुळे जे अवयव पडतील त्या अवयवांना देखील चिन्ह काय येतं, बेरजेचं. आता हा महत्वाचा रूल आहे, लक्षात ठेवा. म्हणजे महत्वाचा नियम आहे. जर येथे धन संख्या आल्या
तर तुम्ही लक्षात ठेवायचंय का अवयवांना जी दोनही अवयव पडतील त्यांना धनचिन्हच येतील, हे लक्षात घ्या. मग आता इथे आपल्याला धनचिन्हच मिळणार आहे आणि बेरीज किती पाहिजे, आपल्याला 7 पाहिजे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ते 5 दुने 10, 5 दुने 10 केलं तर गुणाकार किती येतो 10 आणि बेरीज किती होते यांची 7 होते. 5 आणि 2 किती होतात, 7 होतात. मग अशा प्रकारे आपल्याला काय झाले, ते 5 आणि 2 किती झाले, 7 1 झाले आणि यांचा गुणाकार 5 दुने 10 मिळाला. तर आता इथे काय करायचंय, मग आपल्याला हे अवयव 7 1 ऐवजी ह्या दोन चौकटीत लिहून घ्यायचे. म्हणजे इथे पहिल्या चौकटीत काय येईल, 5 1 येईल आणि दुसऱ्या चौकटीत काय येईल, 2 1 येईल. अशा प्रकारे आता आपण हे अवयव या स्टेपमध्ये टाकले. त्यानंतर आता पुढची स्टेप पाहू. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचंय बघा, येथे आपल्याला एक्स वर्ग आहे आणि इकडे एक्स आहे. म्हणजे आपल्याला येथे एक्स काय घ्यावा लागेल, सामायिक घ्यावा लागेल. म्हणजे आता येथे तुम्ही या पुढच्या तिसऱ्या स्टेपला बघू शकता. आता ही जी पुढची स्टेप आहे यानंतरची आणि त्याच्यानंतरची बघा. आता येथे एक्स अधिक वर्गमुळात 2 दिलेले आहेत. हे तुम्ही लगेच काय करू शकता, येथे लिहू शकता. म्हणजे आपल्याला काय करता येईल, तेथे वर्गमुळात म्हणजे वर्गमुळात 2 बाहेर आहेत म्हणून आपल्याला वर्गमुळात जे हे घ्यायचंय. म्हणजे थोडक्यात आपल्याला ह्या ज्या गाळलेली जागा आहे तिच्यात संख्या भरायची. ती संख्या कशी येणार आहे, ही जी आलेली आहे ती कोणती, बाहेरच्या पदांचं म्हणजे कंस आलेला आहे. म्हणून आपल्याला येथे काय इथे जे आहे तेच येथे आहे आणि इकडे पण आहे, हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे ह्या स्टेपवरून तुमच्या लक्षात येतं. म्हणून आता येथे काय करून घेऊ, आपल्याला इथे काय येतं ते एकदा बघू. तर यासाठी इथे एक्स वर्ग आहे म्हणजे एक्स एक बाहेर काढलेला आहे, आतमध्ये एक एक्स निश्चित राहणार आहे. परंतु येथे आपल्याला वर्गमुळात 2 एक्स आहे, 2 आहेत. म्हणजे इथे एक्स पाहिजे म्हणजे वर्गमुळात 2 एक्स आपल्याला येथे काय करावे लागतील, घ्यावे लागतील. त्यानंतर आता येथे 5 राहिलेत म्हणजे हे अधिक 5 येथे आपल्याला घेता येतील. सेम टू सेम पहिला कंस जसं झालाय तसं दुसरा कंस होतो. म्हणून आपल्याला डायरेक्ट हे पद येथे लिहून घेतलं तरी चालेल. कारण येथे वर्गमुळात 2 काय काढलेत, बाहेर काढलेत, कॉमन काढलेत आणि मग राहिलेले पद काय करायचे, त्याच्यात ठेवायचे. म्हणजे पहिल्या कंसाप्रमाणे आपल्याला ते मिळून जाईल. तर आता येथे एक महत्वाचा पॉइंट म्हणजे अतिशय महत्वाचा पॉइंट, आता येथे वर्गमुळात 2 हे आतमध्ये वर्गमुळात 2 एक्स येणार आहेत. म्हणजे आपल्याला डबल वर्गमुळात 2 एक्स तिथे पाहिजे. कारण इकडे 2 एक्स आहे आणि इकडे वर्गमुळात 2 आहेत. पण येथे वर्गमुळात 2 आणि इकडे वर्गमुळात 2 पाहिजे. कारण का हे लक्षात घ्या, इथे वर्गमुळात 2 एक्स घ्यायचेत. आता आपण हे वर्गमुळात 2 2 का आलेत ते विचार करू. तर आता इथे बघा, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 गुणिले एक्स. तुम्ही म्हणाल इथं पण वर्गमुळात 2 आहेत, इथं पण आलेत, हे डबल वर्गमुळात 2 कसे आले, हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण होईल. म्हणून मी तुम्हाला त्या अगोदर हे व्यवस्थित समजून सांगते. इथे 2 एक्स होते आणि मॅडमनी तर इथं एकदाच वर्गमुळात 2 होते, ते 2 वेळेस आले, कसे काय आले, आता ते लक्षात घ्या. म्हणजे येथे काय करायचंय बघा, ह्या 2 ला गुणलं तर किती, 4 होतात आणि 4चं जर वर्गमूळ घेतलं तर आपल्याला किती येतं, 2 एक्स आलं की नाही बघा हे पद. म्हणून अशा प्रकारे आपण याची काय केली, फोड पाडली, अवयव पाडलेत, लक्षात घ्या. मग आता इथे राहिलेले काय, अधिक 5 हे जसेच तसेच ठेवायचे. हे ऋण म्हणजे वर्गमुळात जे 2 आहेत ते जसेच तसे काय झाले, इकडे आले. मग अशा प्रकारे ही स्टेप तुम्ही काय करा, व्यवस्थित लक्षात घ्या. त्यानंतर आता इथे पुढे हे जसेच आहेत तसेच आपल्याला घ्यायचेत. कारण का 2 कंस सारखे झाले की ते लगेच आपण काय करतो, पहिल्या कंसामध्ये मांडून घेतो त्यापैकी एक कंस आणि उरलेले पद दुसऱ्या कंसात. हे मी अगोदरच सांगितलं का ही स्टेप तुम्हाला इथे आलेली आहे. म्हणजे आपल्याला ह्या तीनही जागेवर काय करायचं होतं, वर्गमुळात 2 एक्स अधिक 5. आता येथे आपल्याला काय घ्यायचंय का, वर्गमुळात 2 एक्स अधिक 5च घ्यायचे. कारण याच्या बरोबरीत 0 आलेला आहे, या कंसा बरोबरीत तिकडे 0 आहे. म्हणून येथे आपल्याला काय करायचंय, वर्गमुळात 2 एक्स अधिक 5 घ्यायचे. आता पुढे काय करावं लागेल का, एक्स बरोबर किंमत काय येईल. आता येथे आपल्याला हे काय, इकडे धन आहेत बरोबर चिन्हाच्या अलीकडे, तिकडे जाताना काय होतील, ते ऋण होतील. म्हणजे येथे आपल्याला ऋण 5 येतील आणि छेदस्थानी काय घ्यावं लागेल, हे इकडं म्हणजे गुणिले येते एक्सला, तिकडे जाताना काय होतात, ते भागिले होतात. म्हणजे इथे आपल्याला वर्गमुळात 2 घ्यावे लागतील. म्हणजे अशा प्रकारे ही स्टेप येईल. आणि त्यानंतर एक्स बरोबर हे इकडे धन आहेत, तिकडे जाताना काय होतील, ऋण होतील. आता इथे कंस वगैरे काढून दिलेले नाहीयेत, डायरेक्ट आपल्याला काय भरायचं होतं, त्याच्या दिलेल्या चौकटी रिकाम्या होत्या त्या भरायच्या होत्या. म्हणून आपण इथे एक स्टेप घेतली नाही.
आता इथे बघा वर्ग समीकरणाची मुळे, मग आता आपल्याला काय आले, इथं ऋण 2 वर्गमुळात 2 दिलेले आहेत. मग आता एक राहिले पहिले आता जे आपण घेतलं ते, म्हणजे इथे काय येईल ऋण 5 वर्गमुळात 2. अशा प्रकारे हे उदाहरण होतं. हे 2 पॉइंट महत्वाचे आहेत यामध्ये, ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण 8वे उदाहरण घेऊ. आता या उदाहरणामध्ये 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 असे वर्ग समीकरण दिलेले आहे. तर आता आपण हे वर्ग समीकरण खाली जसे तसेच लिहून घेतले आणि त्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचे, अवयव घ्यायचे. तर येथे अवयव घेताना आधी काय करतो आपण, x चा सहगुणक घेतो. x चा सहगुणक म्हणजे काय घेता येईल, 3 गुणिले 2, इकडे 2 आहेत, मग यांचा गुणाकार किती येईल, 3 दुणे 6 होईल. आता येथे यांचा गुणाकार 6 आलाय, पण आपल्याला येथे काय पाहिजे, वजा 2 वर्गमुळात 6 पाहिजे. मग आता आपल्याला हे येण्यासाठी काय करावं लागेल, येथे 6 6 म्हणजे इथे 3 दुणे 6 गुणाकार आलाय, मग आपल्याला येथे वर्गमुळात पाहिजे, म्हणून आपल्याला त्यासाठी काय करावं लागेल, येथे ऋण वर्गमुळात 6 ऋण वर्गमुळात 6 घ्यावे लागतील. का बरं घ्यावे लागतील, बघा इथे 1 आणि इथे 1 मिळून किती झालेत, 2 झालेत, आणि यांचा गुणाकार केला तर तो 6 येतो. तुम्ही म्हणाल 6 कसा येतो, तर इथे वर्गमुळाचं चिन्ह आहे, 6चं तर वर्गमूळ निघत नाही. परंतु एक गोष्ट आहे अतिशय महत्वाची, का येथे आपण काय करू शकतो, काय 6 गुणिले 6 म्हणजे किती होईल, येथे 36, आणि 36चं वर्गमूळ किती येतं हे तर तुम्हाला माहित आहे, किती येतं, 6. अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर येथे मिळतं. म्हणून येथे काय केलंय, अशा प्रकारे हे जे अवयव घेतले. आणि येथे गुणाकार धन आहे, म्हणजे येथे आपल्याला ऋण चिन्ह दिलेले मधल्या पदाला, आणि हे दोन्ही पद सारखेच असल्यामुळं आपल्याला दोन्हीला पण काय ऋण चिन्ह द्यावं लागतं, आणि गुणाकार आपला कसा आहे, धन आहे, म्हणून अशा प्रकारे आपण येथे ऋण चिन्ह याला देऊन घेतले. आता आपल्याला काय करायचं, येथे ऋण 2 वर्गमुळात 6x ऐवजी आपल्याला हे लिहायचे. तर त्यासाठी आपल्याला स्टेप पुढची मांडून घ्यावी लागेल, म्हणजे 3x वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0 अशी स्टेप आपल्याला काय होईल, येथे मिळेल. त्यानंतर बघा आता इथे आपल्याला वर्गमुळात 6x आहे, तर याचे अवयव पाडून घ्यायचे. म्हणजे इथे आपल्याला 3x वर्ग जसेच तसेच ठेवायचे. येथे काय करायचंय, आपल्याला याचे अवयव पाडायचे, म्हणजे काय, 3 दुणे 6x म्हणजे येथे आपल्याला 3x गुणिले वर्गमुळात 2 अशा प्रकारे याचे आपण हे अवयव पाडले. आता परत पुन्हा याचे पण पाडून घ्यायचे, सेम टू सेम असेच. काय येतील मग, ते वर्गमुळात 3x गुणिले हे x बाहेर आहेत, वर्गमुळात फक्त 3च आहेत हे लक्षात घ्या, वर्गमुळात 2 अधिक 2 बरोबर 0 अशा प्रकारे आता हे याचे अवयव झाले. तर आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, तर कॉमन काय घेता येईल ते बघू. तर इथे वर्गमुळात 3x येथे आपल्याला काय करता येईल, कॉमन म्हणजे सामायिक घेता येईल, वर्गमुळात 3 आणि x. हे जर आपण वर्गमुळात 3x घेतले, येथे आतमध्ये पण आपल्याला तेच घ्यावा लागेल, कारण जेव्हा आपण वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 करतो आणि यांचा गुणाकार काय 3 त्रिक 9 होतो, आणि 9चं वर्गमूळ किती येतं, 3 येतं. म्हणजेच येथे आपल्याला हे अशा प्रकारे x इथले 3x वर्ग होतात, इकडे x पाहिजे आणि इकडे पण पाहिजे, म्हणजे इथे x वर्ग होईल, इकडे पण x वर्ग होईल, म्हणजे 3 त्रिक 9, 9चं वर्गमूळ 3 आणि हे x गुणिले x वर्ग, मग हे पद आपल्याला मिळतं. म्हणून येथे आता आपल्याला आतमध्ये काय करावं लागेल, वर्गमुळात 3 घ्यावे लागतील, वर्गमुळात 3 आणि इकडे x आहे म्हणून तो x पण घ्यावा लागेल, कारण x वर्ग आहे. मग अशा प्रकारे आपल्याला येथे अवयव पाडून घेतलेत आपण, कोणाचे, 3x वर्गचे, म्हणजे यांनी याला हे काय निघले, त्यातून सामायिक निघले. राहिलेत काय, आता इथे आपल्याला वर्गमुळात 2 राहिलेत आणि वजा चिन्ह राहील, म्हणजे आपण येथे काय टाकू शकतो, वजा वर्गमुळात 2 ठेवू शकतो. मग अशा प्रकारे आपल्याला ही स्टेप आली. त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप काय येईल ते बघू. आता यामध्ये काय करता येईल बघा, वर्गमुळात 2 येथे बाहेर काढावे लागतील, कारण का आपल्याला पुढे वर्गमुळात 2 आहेत, म्हणजे येथे आपण काय करू, का वर्गमुळात 2 बाहेर काढून घेऊ. पहिल्या कंसात वर्गमुळात 3 ऑलरेडी येथे आलेले आहेत, म्हणून येथे आपण वजा वर्गमुळात
2 बाहेर घेऊ. ते घेतल्यानंतर येथे आपल्याला काय वर्गमुळात 3x लिहायचे, म्हणजे वर्गमुळात 3 आणि पुढे x आणि इकडे वजा वर्गमुळात 2 होते. म्हणजे आपण याला जर आपण काय केलं, म्हणजे त्या वर्गमुळात 2 ला वर्गमुळात 2 ने गुणलं तर आपल्याला 2 येतात. म्हणून येथे काय केलंय का आपल्याला वर्गमुळात ह्या अधिक 2 ऐवजी इथे काय घ्यायचे, वर्गमुळात 2 घ्यायचे. काय घ्यायचे, वर्गमुळात 2. मग अशा प्रकारे आपल्याला काय झालंय, इथे ही स्टेप काय झाली, क्लिअर झाली. तर इथे थोडीशी अडचण होती आपल्याला लिहायला, म्हणून आपण ही अवयव जरा थोडेसे तिकडे सरकवू. मग आता हे जे अवयव पाडलेले आहेत मी थोडीशी इकडे सरकवती, ते लक्षात घ्या. इथे ऋण 6 आहेत, इथे ऋण 6 आहेत. हे स्टेप लिहायला आपल्याला थोडीशी अडचण होत होती म्हणून. मग आता हे इथे काढलं तरी चालेल, तुमच्या लक्षात आलं असेल. तर आता इथे बघा, मग वर्गमुळात 3x अधिक वर्गमुळात 2 झाले. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर आपण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 केलं तर काय येतं, वर्गमुळात 4 येतात. 4चं वर्गमूळ किती निघतं, 2 निघतं. म्हणजे अशा प्रकारे ही स्टेप मांडलेली आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे याला गुणिले केले की ही स्टेप मिळते, आणि याला गुणलं की परत पुन्हा ही स्टेप मिळते. मग आता इथे दोन्ही कंस सारखे झालेत, काय करायचे आता, ते कंस एकदाच मांडायचे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2. हा, इथं आपलं वजा चिन्ह आहे, कारण इथं धन होतं, तर इथं काय पाहिजे, आपल्याला वजा चिन्ह पाहिजे. कारण का वर्गमुळाच्या चिन्ह म्हणजे जे आपल्याला कंस आहे, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असलं तर आतलं चिन्ह काय होतं, बदलतं. म्हणजे इथे धन होतं आधी, पण तेव्हा त्याला काय कंस नव्हता. पण आता आपण कंस टाकला म्हणून आपल्याला इथे चिन्ह काय करावं लागेल, बदलावं लागेल, आणि बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून. मग आता येथे वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 झाले. म्हणजे दोन्ही कंसापैकी सामायिक एक कंस आपण घेतला. त्यानंतर उरलेले जे आहेत ते पद दुसऱ्या कंसामध्ये आपल्याला ठेवायचे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. आणि आता लाडू हा काय करायचा आहे, दोन्ही कंसांना पाहिजे तो देऊन टाकायचा आहे. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0, किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. आता आपल्याला स्टेप बघा सारख्याच आलेत, म्हणजे हे जे पद आहेत ते सारखेच आलेत, म्हणजे यांचं वर्गमूळ निश्चितच सारखं येणार आहे. बघा इथे वर्गमुळात 3x हे वजा आहेत, तर तिकडं काय होतील, धन होतील. तिकडं म्हणजे कुठं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना. आणि आता हे इकडे गुणिले आहेत, तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना काय होतात, ते भागिले होतात. मग अशा प्रकारे ही स्टेप आपल्याला मिळाली. आता ही स्टेप आपल्याला पुढे कंटिन्यू याची पण करायची. वर्गमुळात 3x इकडे काय होईल, धन होतील, म्हणजे डायरेक्ट आपण वर्गमुळात 2 घेऊ शकतो. इकडे गुणिले, तिकडे जाताना काय, भागिले. अशा प्रकारे आपल्याला काय झालंय का, या उदाहरणामध्ये एकच्या किमती कशा मिळाल्यात, समान मिळाल्यात, सारख्याच मिळाल्यात. आता आपण शेवटी ते व्यवस्थित लिहून घेऊ. आता आपण येथे दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्गमुळात 2/3 व वर्गमुळात 2/3 असे लिहून घेतले. हे एकदा लिहिले तरी चालतं, किंवा अशा पद्धतीने लिहिले तरी चालेल. तर आता आपण या भागामध्ये 5, 6, 7, 8 असे 4 उदाहरणं घेतलेली आहेत. ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासा, म्हणजे व्हिडिओ जो आहे 1-2 वेळा बघा आणि स्वतः सोडवा. म्हणजे तुमच्या ह्या ज्या काही स्टेप आहेत आणि मध्ये मध्ये पण अतिशय महत्वाच्या स्टेप मी सांगितलेल्या आहेत, म्हणजे त्या सर्व ज्या स्टेप आहेत, पायऱ्या आहेत, त्या तुमच्या व्यवस्थित क्लिअर होतील आणि तुमचा चांगला सराव होईल. या उदाहरणाचे मार्क तुम्हाला मिळतील. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.